नमस्कार, मी कपिल राऊत। ठाणे शहर हे अत्यंत प्राचीन शहर असलं तरी या शहराला लागून असलेला घोडबंदर परिसर काळासोबत विकसित होत गेलं। जंगल, डोंगर, खाडीने वेढलेल्या या परिसरात एकेकाळी घोड्यांच्या विक्री खरेदीचा व्यवसाय चालत असे। म्हणूनच या परिसराला घोडबंदर असं नाव पडलं। हे आहे नवं ठाणे शहर। उंच इमारती, मोठमोठी निवासी संकुलं, आलिशान बंगले, हा ठाणे शहरातील उच्चभ्रू परिसर आहे। या घोडबंदर परिसरात पूर्वी जंगल होतं, मात्र गेल्या काही वर्षात इथं झपाट्यानं निवासीकरण झालं आणि बघता बघता या परिसराचं रूप बदलून गेलं। मात्र आजही या परिसरात ऐतिहासिक खुणा पाहायला मिळतात। हा घोडबंदर किल्ला त्याची साक्ष देतोय। 4 ते 5 एकरावर हा किल्ला उभा आहे। प्राचीन काळी इथं घोड्यांचा व्यापार होत असे। तसंच या परिसरात घोड्यांचे एक बंदर होतं, त्यामुळे या परिसराला घोडबंदर असं नाव पडलं। 1574 मध्ये पोर्तुगीजांनी आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती। हा किल्ला तिन्ही बाजूनं पाण्यानं वेढलाय। या किल्ल्याला एक प्रकारे नैसर्गिक संरक्षण लाभलंय। 1600 मध्ये शिवाजी महाराज आणि 1737 मध्ये चिमाजी अप्पा यांनी हा किल्ला सर केला होता। चिमाजी महाराजांच्या राजवटीमध्ये 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय याच किल्ल्यावर होतं। इंग्रजी राजवटीत कलेक्टरचं ऑफिस इथं होतं। 1818 पासून देश स्वतंत्र होईपर्यंत हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता। इंग्रज गेले आणि या किल्ल्याची दुर्दशा झाली। शासनाने याच्या पुढे किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने केंद्र सरकारने 2 कोटी रुपये मान्य पण केले होते, झाले, परंतु त्याची डागडुजी एवढी चांगली झाली नाही। किल्ला हा किल्ल्यासारखाच व्हावा असं आमची इच्छा आहे। रात्रीच्या वेळी अपरात्री इथे काही म्हणजे व्यसनी लोक येतात, कधी कधी ती लोक इथे येऊन काही ना काही कृत्य करून जातात। ते त्याच्यामुळे हे गावातली लोक जर कधी एखादा व्यक्ती गेला त्यांना बोलायला वगैरे तर त्याच्या जीवावर बेतण्यासारखं आहे। स्वातंत्र्यानंतर प्रशासनाचं या किल्ल्याकडे दुर्लक्ष झालं। 70च्या दशकात मात्र हिंदी सिनेमाच्या शूटिंगसाठी या किल्ल्याचा अनेक वेळा वापर झाला। डॉन, मिस्टर नटवरलाल, आदमी, दुश्मन, जंगबाज या आणि अशा 1000हून अधिक हिंदी मराठी सिनेमांचं शूटिंग या किल्ल्यावर झाल्याचं स्थानिक सांगतात। एका बाजूला मीरा भाईंदर आणि वसई विरार महापालिका, तर दुसऱ्या बाजूला मुंबई महापालिका, तसंच तिसऱ्या बाजूला ठाणे पालिका, अशा चोहूबाजूनं महापालिकांचा वेढा असतानाही हा किल्ला उपेक्षित आहे। विशेष म्हणजे या किल्ल्याची जबाबदारी भारतीय पुरातत्व खात्यावर आहे। निसर्गरम्य हा परिसर होता। खाडी किनारे आणि येऊरच्या डोंगराच्या मध्ये असणारा पट्टा अतिशय चांगला सुंदर होता। तिथे पिक्चरच्या शूटिंग व्हायच्या। ज्या गायमुखला तुम्ही जुने पिक्चर पाहिले तर गायमुख आणि पुढे चेना ब्रिज या इथे सर्व पिक्चरच्या जुन्या पिक्चर शूटिंग आहेत। इतकं निसर्गरम्य स्थळ ठाण्याचं होतं। त्याच्यानंतर त्याच्यात जरा पुढे गेलो की आपण मग घोडबंदरला जातो। घोडबंदर पट्ट्यामध्ये नवीन ठाण व ठाण्याची सुरुवात तिकडे झाली। त्यात सर्वप्रथम काही 2-3 मोठे कॉम्प्लेक्स आले, हाऊसिंग कॉम्प्लेक्स, आणि त्या कॉम्प्लेक्सला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आली। अर्थात त्या काळातले जे काही दर होते जागांचे त्यानुसार लोक तिकडे राहायला गेले, जागा घेतल्या, कारण रस्ता मोकळा झाल्यामुळे लोकांना तिकडे ॲक्सेस मिळाला। आणि हळूहळू ज्या मोकळ्या जमिनी होत्या तिकडे, त्या जमिनी मग तिकडे बिल्डरांचं अनायासे लक्ष गेलं आणि त्या जमिनीवरती मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्सच्या कामाची सुरुवात झाली। पूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे लोक इथं राहायला धजावत नव्हते। मात्र आता हा ठाण्यातील सर्वात पॉश परिसर बनलाय। या परिसराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथं मोठमोठी निवासी संकुलं उभी राहिली आहेत, तरी जुन्या वाड्या वस्त्या आजही आपलं अस्तित्व टिकून आहेत। पण पहिला आमचे कौलारू घरं होती। कौलारू घरं असून याच्यावर मोल्यावर कौलार असतं आणि याच्यावर ओरंडा जो बोलतात, ओरंड्यावर आमचे 4 बांबू ते करून त्याच्यावर पेंडा किंवा गवत देऊन ते हे करायचे। घोडबंदर सारखा परिसर गेल्या काही वर्षात झपाट्यानं विकसित झालाय। या भागात मुंबईतील बड्या बांधकाम व्यावसायिकांनी मोठमोठी निवासी संकुलं उभारली आहेत। हा नवीन ठाण्याचा परिसर वाढत गेला, मात्र त्यात
नियोजनाचा अभाव पाहायला मिळतो. खरं तर या परिसराचा नवी मुंबईप्रमाणे विकास करता आला असता, मात्र बड्या बांधकाम व्यावसायिकांना निवासी संकुलासाठी परवानगी देण्याशिवाय महापालिकेनं कोणतंच काम केलं नाही. घोडबंदर परिसर भविष्यात आणखी विकसित होणार असून त्या दृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. खरं तर राजकीय पक्षाने ह्या बाबींकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असताना राजकारणी मात्र राजकीय वर्चस्वासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत या परिसरात कोण बाजी मारणार ह्याचा वेध घेणार आहोत, मात्र एका ब्रेकनंतर. नवीन ठाण्यावरती सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं वर्चस्व होतं. मात्र त्यानंतर शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ह्या भागावरती आपली पकड मजबूत केली. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मात्र राजकीय समीकरण बदललेलं आहे. नव्यानं विकसित झालेल्या ठाण्याच्या या परिसरावर सुरुवातीला काँग्रेसचं वर्चस्व होतं. बी.के. भगत, जनार्दन गौरी यासारख्या काँग्रेसच्या नेत्यांचा या भागावर प्रभाव होता. पुढे काँग्रेस फुटून राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांचा या भागावर जवळपास 15 वर्ष दबदबा होता. मात्र शिवसेनेचे नेते आनंद दिघे आणि सीताराम भोईर यांच्या राजकीय समीकरणामुळे या परिसरावर शिवसेनेला वर्चस्व निर्माण करता आलं आणि ते गेल्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत कायम होतं. या परिसरात सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला या परिसरात यश मिळालं. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा राजकीय सामना नवीन ठाण्यात रंगणार आहे. खरं तर गेली अनेक वर्ष ठाणे महापालिकेत सेना भाजप युतीची सत्ता आहे. मात्र यावेळी हे मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभं ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना भाजपच्या लढाईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही मागे नाही. तसंच मनसेनं सुद्धा दंड ठोपटलेत. बेलापूर मतदारसंघामध्ये असलेला हा भाग पूर्वी पार काँग्रेसकडे, म्हणजे बी.के. भगत झाले, त्याच्यानंतर जनार्दन गौरी झाले, हे सगळे जे आमदार होते काँग्रेसचे होते. काँग्रेसचा जनाधार असलेला हा भाग आहे. आणि त्यानंतर या भागामध्ये गणेश नाईक आले. गणेश नाईक राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार झाले. काँग्रेसच्या विचारांशी सहमत असलेल्या पक्षाकडे हा भाग आतापर्यंत असल्याकारणे आम्हाला असं वाटतं की थम्पिंगली हा भाग काँग्रेसकडे निश्चितपणे राहील. आजच्या परिस्थितीला जर बघितलं तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार त्या ठिकाणी आम्ही जे देण्याचं जर आपण एक विचार पण केला तर त्या याच्यातनं घोडबंदर पट्ट्यामध्ये आपण जर बघितलं तर एक 8 नंबर पॅनल असेल किंवा 3 नंबर पॅनल असेल. 1 नंबर पॅनलमध्ये आम्ही 50-50 चालू शकतो त्या ठिकाणी. तर अशा माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी जर असं जर बघितलं तर आम्ही 8 ते 8 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो. अशा पद्धतीचं पोषक वातावरण त्या ठिकाणी आहे. या परिसरातून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक 2 वेळा विधानसभेत निवडून गेलेत. सत्तेच्या माध्यमातून वडाळा ते कासरवडवली ही पहिली मेट्रो ट्रेन आणि रस्त्यांवर पुलांची उभारणी केल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जनता शिवसेनेसोबत राहील असा शिवसेना नेत्यांना विश्वास आहे. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात झपाट्यानं वाढलेल्या ह्या ठाणे शहरामध्ये विकासाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकल्प महापालिकेच्या सहकार्यांना आणण्याचा सर्व ठाण्यातल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. ह्या पार्श्वभूमीवर येत्या 2 महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आम्हाला 100% शिवसेना ह्या ठाणे महानगरपालिकेवर निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे. भारतीय जनता पार्टीला मानणारा एक मोठा वर्ग हा घोडबंदर भागामध्ये, ठाणे शहर भागामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद अनेक भागात वाढलेली आहे. अनेक कार्यकर्ते दुसऱ्या पक्षातले भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि त्यामुळे चांगल्या लढती होतील आणि भारतीय जनता पार्टीला मोठं यश येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निवडणुकीने मिळणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या भागात भाजपला चांगली मतं मिळाली होती. त्यामुळे आगामी महापालिकेच्या दृष्टीनं भाजप नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्यात. संघटनात्मक पातळीवर भारतीय जनता पक्ष शिवसेनेसमोर टिकाव धरेल की नाही, परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नेत्यांनी ते फार नियोजनपूर्वक विभागीय मेळावे वगैरे घेऊन शिवसेनेला एक समांतर एक टक्कर देण्यासाठी आपण शक्ती निर्माण करू शकतो असा एक विश्वास निर्माण केलेला आहे.
म्हणजे तिथे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस ह्यांचा जो काही प्रभाव आहे, ती पुण्याई आहे, ती पुढे कशी आणता येईल या दृष्टीने भारतीय जनता पक्षात फार मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि त्याची दखल शिवसेनेच्या नेत्यांनी एखाद्या वेळा घेतली असेल त्यांची व्यूहरचना करताना. नवीन ठाण्यात भाजपची स्थिती सध्या मजबूत आहे, तर शिवसेनेला आपला पाया मजबूत करण्यासाठी सुशिक्षित तरुण तसंच नवीन चेहऱ्यांना महापालिका निवडणुकीत संधी द्यावी लागणार आहे. हा परिसर बहुभाषिक असल्यामुळे निवडणुकीतील पारंपरिक डावपेच उपयोगी पडणार नाहीत. या परिसरात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेला फारसं यश मिळणार नसल्याचं राजकीय निरीक्षकांना वाटतंय. 2012ला मनसेची सीट फक्त 32 मतांनी पडली होती आणि ती सीट आणि आजूबाजूच्या सर्व सीट ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दबदबा राहील, हे मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो. गेल्या महापालिका निवडणुकीचा विचार करता गेल्या वेळी शिवसेना भाजप एकत्रपणे निवडणूक लढले होते. 130 पैकी केवळ 24 जागा भाजपनं लढवल्या होत्या आणि त्यांना अवघ्या 8 जागांवर विजय मिळाला होता. शिवसेनेला 54 जागा मिळाल्या होत्या, तर दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे उमेदवार होते. मात्र आगामी निवडणुकीत वेगळंच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या भागावरती राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये आगामी काळात राजकीय संघर्ष होणार आहे. मात्र इथल्या नागरिक समस्या आजही कायम असून त्या सोडवण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडे वेळ नाही. या परिसरातील नागरिक समस्या काय आहेत ते जाणून घेणार आहोत, मात्र एका ब्रेक नंतर. नवीन ठाणे म्हणजे ठाणे शहरातील पॉश परिसर. मोठमोठे निवासी संकुल या परिसरात असली तरी या भागात अनेक मूलभूत समस्या आजही कायम आहेत. मुंबईप्रमाणे भासणारा हा नवीन ठाण्याचा परिसर आहे. घोडबंदर परिसरात झपाट्यानं निवासीकरण झालंय. या भागात अनेक मोठ्या पुलांची निर्मिती करण्यात आली आहे. कापूरबावडी ते घोडबंदर या पट्ट्यात 4 मोठे पूल आहेत. मोठमोठे मॉल, निवासी संकुल आहेत. टिकुजिनीवाडी परिसरात रिसॉर्ट, वॉटर पार्क, वन विभागाचं उद्यान आहे. हा परिसर निसर्ग संपन्न असला तरी इथल्या समस्या काही कमी नाहीत. या परिसरात ऐतिहासिक किल्ला आहे, मात्र त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. त्यामुळे या किल्ल्याची दुरावस्था झाली आहे. रोडचे पण प्रॉब्लेम आहेत. काही रोड आहेत, हे रस्त्याचे प्रॉब्लेम भरपूर आहेत. आमच्याकडे किल्ला आहे, हा पोर्तुगीज पहिल्यापासून चिमाजी अप्पांनी बांधलेला हा किल्ला आहे. त्याचं म्हणजे मोठं वैभव आहे, तर आमच्या गावाची शान आहे. या भागात आजही अनेक जुनी गावं टिकून आहेत. मात्र या गावातील मूलभूत समस्यांकडे राजकारणी आणि प्रशासनानं जराही लक्ष दिलं नाही. त्यामुळे या गावात पाण्याची समस्या गंभीर आहे. बिलं घेतात आमचे, जेवढी देवाची तेवढी बिलं देतात. मग आम्ही का रिकामे फायफाची बिलं देऊ तुम्हाला? पाणी आम्हाला मिळत नाही. महापालिकेची ग्रामपंचायत लाईन आहे ना, ती बदललेली नाही, तीच लाईन आहे. त्या लाईनीवर पाणी आम्हाला चढत नाही. आम्हाला लाईन बदलून पाहिजे, नवीन लाईन टाकून पाहिजे. आम्हाला हेच आहे, आम्हाला पाणी पुरवठा झाला पाहिजे. स्वच्छ भारताचा जयघोष केला जातोय, मात्र ठाणे शहरातील या गावात अद्यापही सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. जी शौचालय आहेत त्यांची बिकट अवस्था झाली आहे. बाहेरचे पर्यटक यायला पाहिजे त्या हिशोबाने येत नाही. आणि गावातली सुविधा बोलले ना तर इथे कुठला ग्राउंड नाही मुलांना खेळायला, किंवा एखादा नाना नानी पार्क नाही आहे, किंवा एखादा असा बगीचा पण नाही आहे, तळं नाही आहे, काहीच नाही. काय सुविधा ठेवली आमच्यासाठी? आमचा गाव असून का आम्ही आदिवासी का बाहेरगावची रेवाला नाही इथं आलो? नाही आम्हाला समशेन. आता हाय जागा, त्याच्या घरी तो मेला तर त्याच्या जागेत नेली, आणि दुसऱ्याची जागा नसेल तर कुठं नेल? समशेन नसला तर काय मिठात घालून ठेवू? का बर्फात ठेवू? आम्ही कशात ठेवू? ठाणे स्टेशन पासून घोडबंदर परिसर जवळपास 15 किलोमीटर पर्यंत पसरलाय. या परिसरात राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिसरातून स्टेशनला येण्यासाठी TMTची बस सेवा चालवली जाते. मात्र TMTची सेवा बेभरवशाची असल्यामुळे इथल्या नागरिकांना रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. मात्र त्यासाठी त्यांना 150 रुपये मोजावे लागतात. आजपर्यंत आम्हाला पूर्णतः आम्हाला काही सुविधा भेटल्या नाही शौचालय, न पिण्याचं पाणी, न ज्या पण आमच्या जागा आहेत, शेती आहेत लागवडीच्या, तिथे ट्रक टर्मिनल, डम्पिंग,
पिकनिक स्पॉट, कुठला स्मृती उद्यान, अशा सगळं आमच्या भूमिपुत्रांच्या जागा कव्हर केलेल्या आहेत म्युन्सिपाल्टीने. या परिसरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे वाहतुकीची कोंडी. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जटिल बनली आहे. जड वाहनांमुळे त्यात आणखीनच भर पडते. या समस्या सोडवण्याकरिता प्रयत्न केला जात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जातोय. आगामी महापालिका निवडणुकीत राजकीय प्रतिनिधींना या प्रश्नांची उत्तरं जनतेला द्यावी लागणार आहेत. ठाण्यातील सर्वात उच्चभ्रू वस्ती म्हणून घोडबंदर रोड परिसर जरी प्रसिद्ध असला तरी ह्या परिसरालाही अनेक समस्यांनी ग्रासला आहे. सत्ताधाऱ्यांनी या परिसराच्या विकासाचे मोठमोठे दावे केले असले तरी वास्तव मात्र काही वेगळं आहे. आणि आगामी निवडणुकीत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांची लढती असल्या तरी इथल्या मूलभूत समस्यांचं प्रतिबिंब निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.